नमस्कार, मी इम्तियाज मुजावर. तुम्ही पाहताय मुंबई तक. सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. एकंदरीतच गेल्या 6 दिवसापासून सातारा जिल्ह्यामध्ये संपूर्ण गाव, वाडी, वस्तीसह 11 तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस हाहाकार माजवतोय. काल रात्री फलटण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. या दुष्काळी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्याने फलटण शहर परिसरामध्ये देखील गुडघाभर पाणी दिसून आलं. तर देशात सगळ्यात प्रसिद्ध असणारं फळांचं गाव धुमाळवाडी या गावात देखील मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली. ढगफुटी सदृश त्या ठिकाणी पाऊस पडला आणि मोठ्या प्रमाणात कधी नव्हे त्या 50 वर्षाच्या काळामध्ये त्या परिसरातल्या नागरिकांनी कधी असा पाऊस बघितला नव्हता. असा मोठ्या प्रमाणात पाऊस या परिसरातल्या या दुष्काळी भागातल्या जनतेने बघितला आहे. एकंदरीत सातारा तालुक्यातल्या 11 तालुक्यामध्ये इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे की जागोजागी शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आतापर्यंत 6 जनावरं दगावलेली आहेत, तर 150पेक्षा जास्त पशुपक्षी त्या ठिकाणी दगावलं असल्याची माहिती समोर येत आहे. 550 मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये या अवकाळी पाऊस पडलेला आहे. गेल्या 6 दिवसामध्ये या पावसाची नोंद झालेली आहे. एकंदरीतच सातारा जिल्ह्यामध्ये पडलेल्या पावसात अद्यापही शेतीचं जे नुकसान झालेलं आहे त्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषी विभाग त्याचबरोबर महसूल विभाग अद्यापही पोहोचलेला नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी थेट बांधावर जाऊन शेतीचे पंचनामे करावेत असे आदेश दिले असताना देखील अद्यापही अजून बहुतांशी 11 तालुक्यामध्ये कृषी विभाग आणि महसूल विभाग सतर्क झाला नसल्याची माहिती समोर येत आहे. एकंदरीत शेतकरी मदतीच्या अपेक्षेमध्ये आहे. मात्र काल आणि 2 दिवसामध्ये झालेल्या या अवकाळी पावसात सातारा जिल्ह्यात संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे. नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत आणि याच परिस्थितीमध्ये शेतकरी आता जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्या मदतीची अपेक्षेमध्ये आहेत. फलटण तालुक्यासह मान तालुका त्याचबरोबर दुष्काळी दहिवडी परिसरामध्ये देखील ज्या आत्तापर्यंतच्या 50 वर्षाच्या इतिहासामध्ये दुष्काळी पट्ट्यामध्ये असा कधी पाऊस झाला नव्हता. हा असा पाऊस सातारा जिल्ह्यामध्ये झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात काही जनजीवन विस्कळीत होऊन सुद्धा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकरी मदतीच्या अपेक्षित आहेत. इम्तियाज मुजावर, मुंबई तक, सातारा.